दिवाळीतला सगळ्यांचा आवडता पदार्थ तो म्हणजे चकली. त्यातूनही जर भाजणीची चकली असेल तर काही विचारायलाच नको. आज आपण ही भाजणीची चकली बनवणार आहोत. अतिशय खमंग, खुसखुशीत आणि अजिबातही तेलकट न होणारी. हो, अगदी कमीत कमी तेलकट होणारी ही भाजणीची चकली 15 ते 20 दिवस आरामात टिकते. चला संपूर्ण डिटेल रेसिपी बघूया. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही. इथे मी या ग्लासच्या मापाने 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास हरभरा डाळ, हरभरा डाळीच्या निम्म्या प्रमाणामध्ये मूग डाळ म्हणजे अर्धा ग्लास मूग डाळ, त्याच्या मूग डाळीच्या निम्म्या प्रमाणामध्ये उडीद डाळ आणि साबुदाणा हे सम प्रमाणामध्ये घेतलेत. तसंच एक छोटी वाटी पोहे घेतलेत. आता साबुदाणा आणि पोहे बाजूला ठेवूयात. डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हो, डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेणार आहोत. त्यानंतर यापासून भाजणी बनवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी ओल्या झाल्यानंतर याची चकली कशी होणार, तर तेही पुढे सांगते. आता तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ या तीनही डाळी स्वच्छ धुवून घेतलेत. आता या धुतलेल्या 4ही गोष्टी फॅनच्या हवेखाली छानपैकी कोरड्या ठणठणीत अशा वाळवून घ्यायच्यात. उन्हाखाली वाळायला घालायचे नाहीत, फॅनच्या हवेखाली वाळवून घ्या. दिवसभरात छानपैकी ह्या कोरड्या होतात, छानपैकी वाळल्या जातात. डाळी आणि तांदूळ धुतल्यामुळे चकली आपली हलकी होण्यास मदत होते. त्यामुळे आवर्जून भाजणीसाठी या 4ही गोष्टी धुवून घ्या. बरेच जण ह्या गोष्टी न धुता वापरतात. न धुता वापरल्यामुळे चकली म्हणावी अशी हलकी होत नाही. धुतल्यामुळे तुम्हाला फरक लगेच चवीमध्ये सुद्धा जाणवेल. चला आता ह्या सगळ्या गोष्टी मी छान कोरड्या ठणठणीत अशा सुकवून घेतल्या. तुम्ही बघू शकताय डाळी ही छानपैकी सुकल्या गेल्या, तांदूळ ही छान सुकल्या गेले. थोडासा ओलसरपणा असेल तरी काही हरकत नाही, आपण भाजल्याबरोबर सगळा ओलसरपणा निघून जाणार आहे. त्याचबरोबर आपण धने, जिरेही घेतलेत भाजण्यासाठी. चला आता भाजायला. आता या डाळी धुवून वाळवल्यामुळे थोडंसं दमटपणा या डाळींमध्ये असतो. त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्यात. जेवढ्या तुमच्या डाळी छान खमंग भाजल्या जातील तेवढ्या त्या जास्तीत जास्त हलक्या होतील आणि आपल्या चकलीची चव ही जास्तीत जास्त छान येणार आहे. त्यामुळे अगदी मंद गॅसवरती या डाळी आपण भाजून घ्यायच्यात. त्यामुळे भाजणी करताना थोडा वेळ लागतो, परंतु भाजणीची चकली खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी लागते. या पद्धतीने जर तुम्ही भाजणीची चकली बनवाल तर तुमची चकली कधीही बिघडणार नाही आणि चवीला अप्रतिम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या डाळी वेगवेगळ्या धुवायच्या आणि वेगवेगळ्याच वाळवायच्या, त्याचबरोबर वेगवेगळ्याच भाजायच्या. कारण प्रत्येक डाळीला भाजायला त्याचं एक स्वतःचं वेगळं टेम्परेचर लागतं, वेगळा वेळ लागणार. त्यामुळे भाजेपर्यंत प्रत्येक डाळ ही वेगळी ठेवा. चला मूग डाळ भाजून झाली. आता उडीद डाळ सुद्धा याच पद्धतीने खमंग खरपूस अशी भाजून घेतली. तुम्ही बघू शकता आधीच्या डाळीमध्ये किती ओलसरपणा होता, दमटपणा होता आणि आता मात्र डाळ पूर्ण कोरडी झालीये, पूर्णपणे ती खमंग अशी भाजली गेली. आता सगळ्यात शेवटी घालते हरभरा डाळ. अजून तांदूळही भाजायचे आहेत, परंतु हरभरा डाळीला भाजायला थोडासा वेळ लागणार आहे. मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून झाल्यानंतर मी हरभरा डाळ भाजायला घेतली. हरभरा डाळ ही वजनाला जड आहे, त्यामुळे ती भाजायला थोडासा वेळ लागणार आहे. डाळी सगळ्या भाजून इतक्या छान खमंग अशा होतात ना, त्याचा वास घरात दरवळायला सुरुवात होते. या सगळ्या डाळी छानपैकी खरपूस अशा भाजल्या गेल्यात. आता हरभरा डाळ ही काढून घेऊयात आणि आता सगळ्यात शेवटी घेऊयात साबुदाणा, पोहे या गोष्टी भाजायला. साबुदाणा अगदी हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा. मीडियम गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटं साबुदाणा भाजायचा. साबुदाणा जसजसा भाजला जातो तसतसा तो आणखीन पांढरा शुभ्र आणि हलका होत जातो. साईजही थोडीशी मोठी होते, त्यामुळे आपल्याला लगेच समजतं की साबुदाणा आपला भाजला गेलाय की नाही. छान रंग बदलला, पांढरा शुभ्र असं झाला, हलका झाला की साबुदाणाही काढून घ्यायचा. चला आता साबुदाणा काढून घेतलाय. आता घेऊयात पोहे भाजायला. आणि भाजणी भाजताना आवर्जून जाड तळाची कढई वापरा, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या जातात आणि कढई सुद्धा एकसारखं अशा टेम्परेचरमध्ये राहते. पोहे भाजायलाही खूप वेळ लागत नाही. अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये पोहे सुद्धा खरपूस असे भाजले गेलेत. रंग बदलू द्यायचा नाही, फक्त त्याला खमंगपणा येईल इतपत भाजून घ्यायचं. आता यामध्ये घेऊयात जिरे आणि धने भाजायला. सगळ्यात शेवटी आपण तांदूळ भाजणार आहोत, कारण तांदळाला कढई छान गरम हवी आहे आणि तांदळाची क्वांटिटी सुद्धा जास्त आहे. त्यामुळे त्याआधी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी भाजून घेऊयात. इथे मी साधारण अर्धी वाटी जिरे घेतलेत. जिरे काढून घेऊयात आणि त्यानंतर घेऊयात धने भाजायला. जिरे आणि धने सम प्रमाणामध्ये घेतले तरी चालेल. मी इथे धने थोडेसे जास्त घेतलेत. जिरे आणि धन्यामुळे खूप छान अशी चव आपल्या भाजणीला येते आणि आवर्जून भाजणीमध्येच या गोष्टी भाजून घातल्यामुळे पिठाला इतका सुंदर वास आणि चव येते ना, की त्यामुळे आपल्या भाजणीच्या चकलीमध्ये वेगळे काही मसाले घालायची सुद्धा गरज पडत नाही. चला आता सगळ्यात शेवटी तांदूळ भाजायला घेऊयात. तांदूळ ही अगदी मीडियम गॅसवरती भाजायचे.
तांदळाचा खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही, परंतु एकसारखे ढवळत ढवळत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे. आता इथे मी हा रशनिंगचा तांदूळ घेतलाय. तुम्ही दुसरा कोलम वगैरे घेऊ शकता, फक्त चिकट इंद्रायणी तांदूळ वापरू नका, नाहीतर चकली आपली व्यवस्थित होणार नाही. चला आता तांदूळ देखील छान भाजला गेलाय, तोही काढून घेते. आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा थंड करून घेऊयात. सगळ्या गोष्टी थंड झाल्या की एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि गिरणीवरती दळून घ्यायच्या. शक्यतो छोट्या गिरणीवरती दळा, म्हणजे त्यावरती अगोदर जरी काही ज्वारी बाजरी गहू दळलेलं असेल तर ते स्वच्छ करता येतं आणि नंतर हे सेपरेट दळता येतं. मोठ्या गिरणीवर दिलं तर ते गव्हावरती दळून देतात किंवा ज्वारीवरती दळून देतात, त्यामुळे शक्यतो छोट्या गिरणीवरती दळून घ्या. चला आता ही सगळी भाजणी मी घरच्या गिरणीवरती दळून घेतलीये. आता घेऊया चकली करायला. आता चकली करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते मेजरमेंट. ज्या कपाने तुम्ही पीठ मोजणार आहात त्याच कपाने तुम्हाला तेल घालायचे, त्यामुळे कप महत्वाचा आहे. इथे मी कप किंवा वाटी तुम्ही जे काही वापराल ते वापरा. इथे मी कपच्या सहाय्याने अगदी सपाट कप हलक्या हाताने दाबून भरतीये. असे 5 कप हे पीठ वापरणार आहे. इथे आपण साधारण 2 किलो भाजणीचं पीठ आपलं इथे तयार झाले. सगळ्या प्रमाणामध्ये इथे 2 किलो भाजणी माझी झाली होती, त्या प्रमाणानुसार हे पीठ झाले. इथे मी त्यातलं 5 कप पीठ घेतेय एकदा चकली बनवण्यासाठी. चकली बनवताना खूप जास्त एकाच वेळेस बनवू नका, थोडी थोडी बनवा, म्हणजे ती प्रमाणामध्ये व्यवस्थित होते. चला तर 5 कप पिठासाठी आपल्याला तेल किती लागणार आहे तेही पुढे सांगते. पीठ छानपैकी घेतलं. हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलं होतं दळल्यानंतर, त्यामुळे नंतर चाळलं नाही. तुम्ही जर गिरणीवरून बाहेरून दळून आणणार असाल तर आवर्जून चाळून घ्या. यामध्ये घालायचंय पाव चमचा हळद, 1.5 ते पावणे 2 चमचे मीठ. मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर लाल तिखट. तिखटही तुम्हाला चकली कितपत तिखट आवडती त्यानुसार कमी जास्त तिखट घालू शकता. इथे मी साधारण 2.5 ते पावणे 3 चमचे तिखट घातले. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्याला रंग जास्त आहे. त्याचबरोबर 4 ते 5 चमचे तीळ घातलेत. अगोदरच धने आणि जिरे घातल्यामुळे यात वेगळे कोणतेही मसाले मी ऍड करत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर चकलीचा मसाला सुद्धा तुम्ही या स्टेजला घालू शकता. चला आता कप सांगितल्याप्रमाणे ज्या कपनी 5 कप पीठ घेतलं त्याच कपनी पाव कप तेल घ्यायचे, म्हणजे अर्ध्यापेक्षाही निम्म्या प्रमाणामध्ये तेल घ्यायचे. हे मेजरमेंट अजिबातही चुकवू नका. हे मेजरमेंट चुकलं की तुमची चकली म्हणावी अशी पोकळ होणार नाही, किंवा जास्त झालं कमी झालं तर पोकळ होणार नाही, आणि जास्त झालं तर तेलात टाकल्याबरोबर चकली तुमची विरघळणार आहे. किंवा कधी कधी तेलाचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे चकली अगदी निबर होते, कडक होते, आतमध्ये म्हणावी अशी पोकळ होत नाही. आता हे पाव कप तेल छान कडल्यामध्ये गरम करून घ्यायचं. कडकडीत गरम तेल या पिठावर घालायचं. तेल गरम असतानाच मिक्स करत जायचं. सुरुवातीला चमचेच्या सहाय्याने मिक्स करायचं. थोडंसं थंड झाल्यासारखं वाटलं की हाताच्या सहाय्याने छान तेल या सगळ्या पिठाला एकसारखं असं लावून घ्यायचं. आता इथे आपण गरम पाणी घालून हे पीठ छान मळून घेणार आहोत, परंतु सुरुवातीला सगळं गरम पाणी घालून अगदीच पीठ मळून घ्यायचं नाही. तर थोडं थोडं पाणी घालत पीठ फक्त आपण ओलवून घ्यायचे, आणि हे ओलवलेलं पीठ एक 10 मिनिटासाठी भिजायला ठेवून द्यायचं. एकदाच जर तुम्ही सगळं पीठ मळून घ्याल तर पीठ जास्त वेळ ते आहे असं राहत नाही, किंवा चकली नंतर त्याची तुटू शकते. त्यामुळे सुरुवातीला पीठ फक्त 1.5 ते 2 कप पाणी घालायचं. पिठाच्या अंदाजानुसार जेवढे पिठाची तुमची क्वांटिटी आहे त्यानुसार पीठ लागणार आहे. परंतु अगदी पीठ न मळता फक्त या पद्धतीने ओलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं हे पीठ थोडा वेळ मुरण्यासाठी असंच ठेवायचं. 10 मिनिटं झालेत, पीठ छानपैकी मुरलं गेले. आता मात्र परत एकदा मी पाणी गरम करून घेतले. आता पाणी खळखळीत उकळलेलं नसलं तरी चालेल, थोडंसं कोमटसर असलं तरी चालेल. त्याआधी यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढते. एका वेळेस जेवढ्या चकल्या करायच्या तेवढ्याच पिठाचं पीठ मी मळून घेणार आहे. हे राहिलेले पीठ तुम्ही अगदी 2 ते 3 तास आरामात असंच बाजूला ठेवू शकता. थोड्या थोड्या चकल्या करण्यासाठी ही प्रोसेस खूप उपयोगी पडते. त्यामुळे एकदम चकलीचं पीठ मळू नका. तुम्हाला अगदी एका वेळेस जेवढ्या चकल्या करायच्या तेवढंच मळा. राहिलेले पीठ थोड्या वेळाने मळलं किंवा नंतर मळलं तरीही चालतं. आता गरम पाणी, कोमट पाणी घेऊन हे पीठ छानपैकी मळून घ्यायचे. अगदी खूप थंडही घ्यायचं नाही आणि कडकडीत गरमही घ्यायचं नाही. आपल्या हाताला सोसवेल इतपत गरम पाणी घेऊन पीठ छानपैकी मळून घ्यायचं. बरेच वेळेला भाजणीची चकली करताना पाणी कसं घालायचं, पीठ कसं मळायचं यामुळे सगळी चकली फसते. परंतु या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळाल तर तुमची चकली पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी होणार आहे. तुम्ही भाजणीची चकली कधीही चुकणार नाही. फक्त ह्या सगळ्या छोट्या छोट्या स्टेप फॉलो करा. पीठ छानपैकी मळलं गेलं की आता मात्र पीठ भिजायला ठेवायचं नाही, लगेच याच्या चकल्या करायला घ्यायच्या. पिठामध्ये अगोदरच आपण तेल टाकले त्यामुळे वरून तेल वगैरे लावायची गरज नाही. फक्त साच्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं सोयऱ्याला, आणि त्यानंतर यामध्ये हे पीठ घालायचं.
पीठ मळताना अगदी तुळतुळीत गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्यायचं. जोपर्यंत त्याला छान चकाकी येत नाही तोपर्यंत मळा, म्हणजे पीठ छानपैकी मळलं जातं. आणि असं छान मळलेल्या पिठाची चकली कधीही तुटत नाही. तुम्ही बघू शकाल आता चकली कधी अजिबातही तुटत नाही, त्याचा तुकडा सुद्धा पडत नाही, कारण पीठ आपलं छानपैकी मळलं गेलं आहे. चला आता चकली करून घेऊयात. चकली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये करू शकता. इथे मी मीडियम आकारामध्ये करून घेते. सगळे वेळे पूर्ण झाले की शेवटचं टोक मात्र आवर्जून शेवटी चिटकवायला विसरू नका, नाहीतर तेलामध्ये गेल्यानंतर ते टोक उघडवून तुमच्या चकलीचा आकार मात्र बदलू शकतो. आतमधलं सुद्धा टोक हवं असेल तर थोडंसं चिटकवू शकता, परंतु तुम्ही अगदी जवळून वेढे घेतलेत त्यामुळे ते चिटकवलं नाहीये. चला याच पद्धतीने सगळ्या चकल्या मी करून घेते. तुम्ही बघू शकता किती सहजपणे सोयऱ्यातून चकली निघते. सोयऱ्याला स्टार आकाराची चकली लावून चकलीची प्लेट लावून घेतली आणि त्यानंतर या पद्धतीने चकली करून घ्यायची. पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही ठेवायचं नाही. थोडंसं मीडियम ठेवल्यामुळं काटेही छान फुलतात आणि आपल्या हाताला जास्त त्रासही होत नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे काटे आलेत. आणि खूप घट्ट पीठ मळलं ना, बऱ्याच वेळेला असं होतं की काटे येण्यासाठी खूप घट्ट पीठ मळलं जातं. अशा घट्ट पिठाच्या सुद्धा चकल्या तुटतात. चकली करतानाच ते तुटायला सुरुवात होते, त्यामुळे पीठ तेवढं. आता चकली तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं. खूप अगदी धूर निघेपर्यंतही गरम नको आणि खूप अगदी कोमटही नको. चांगल्या गरम तेलामध्ये चकल्या घालून घ्यायच्या आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती चकली तळून घ्यायची. मीडियम टू हाय फ्लेमवर कधीही चकली तळायची नाही. जेवढे तुम्ही कमी गॅसवर चकली तळाल तेवढी चकली आतपर्यंत छान भाजली जाते. आणि चकली तळत असताना खूप वेळा पलटी करायची नाही, फक्त 1 ते 2 वेळा पलटी करून दोन्ही बाजूनी छान चकली तळून घ्यायची, भाजून घ्यायची. चकली भाजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे चकली भाजीपर्यंत तुम्ही एका बाजूला चकल्या राहिलेल्या करू शकता. त्यामुळे एकाच वेळेस तुम्ही दोन्ही कामं करू शकता. चकली भाजत भाजत एका बाजूला सगळ्या चकल्या छानपैकी मी करून घेते. चकलीचे बुडबुडे सगळे कमी झालेत, पूर्ण तेलही शांत झाले, चकली खाली जायला लागली, म्हणजे चकली आपली परफेक्ट अशी तळली गेली. रंगही तुम्ही बघू शकता किती सुंदर आलाय. लो फ्लेमवरती चकली तळल्यामुळे छान आतपर्यंत चकली भाजली जाते आणि रंगही पाहिजे असं आपल्याला भेटतो. चला आता याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा चकल्या मी तळून घेते. एका वेळेस आता मी 3 चकल्या टाकलेत. जेवढं तुमचं तेल आहे त्या अंदाजानुसार चकल्या टाका. तेलामध्ये खूप जास्त चकल्या टाकल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन चकली तुमची अगदी तेलकट होऊ शकते किंवा ते तेलामध्ये विरघळायला सुरुवात होऊ शकते. याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या इथे छान करून घेतल्यात. पहिल्यांदा टाकलेल्या तेलामध्ये मला दुसरं तेलही टाकावं लागलं नाही. तेवढ्याच तेलात माझ्या सगळ्या चकल्या इथे छानपैकी तयार झाल्यात. या चकलीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे की अगदी कमीत कमी तेलामध्ये ही चकली तयार होते. अजिबातही तेलकट होत नाही. मी तुम्हाला शेवटीही दाखवेल, हाताला तुम्हाला जाणवेल की तेल अजिबातही राहत नाही. चला आता इथे मी सगळ्या चकल्या याच पद्धतीने करून घेतल्यात. अतिशय खमंग, काटेरी आणि आतून अतिशय पोकळ अशा ह्या चकल्या आपल्या तयार झाल्यात. आणि चवीला तर इतक्या भन्नाट लागतात की काही विचारायलाच नको. एक चकली तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता खमंगपणा तुम्हाला बघूनच जाणवत असेल. आणि आतमध्ये ही बघा किती पोकळ चकली झाली. ही सगळ्यात महत्त्वाची खूण आहे. आपली चकली परफेक्ट तळली गेली ही समजायची. हातालाही बघू शकता अजिबातही तेल राहत नाही, कसंच हात आपला तेलकट होत नाही. त्यामुळे या दिवाळीला ह्या खमंग खुसखुशीत अजिबातही तेलकट न होणाऱ्या भाजणीची चकली तुम्ही आवर्जून बनवा. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.